बट ह्यावेळी जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला तुमच्या एक्झाम हॉलमध्ये जाल त्यावेळी ऑफकोर्स तुमचे पॅरेंट्स एक्झाम सेंटरच्या बाहेर बसलेले असतील आणि त्यावेळी हा स्कॅम तुमच्या पॅरेंट्ससोबत होऊ शकतो. बट हे सेकंड अटेम्प्टच्या वेळी का होऊ शकतं? कारण की सेकंड अटेम्प्ट नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे भरपूर स्कॅम्स होतात तुमच्यासोबत. लास्ट इयर एक मुलगा होता, तो असंच एका एजंट थ्रू ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करत होता. म्हणजे त्याला एजंटने सांगितलेलं की आम्ही तुमच्या एका टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ. बट त्या एजंटने काय केलं की टॉप कॉलेज नाही, एका भलत्याच कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन करून टाकलं. की सीईटीचा असा कुठलाही रूल नाही आहे. सीईटी असं कोणालाही स्टुडंटला किंवा कोणालाही एक्झाम सेंटरला सांगितलं नाही आहे की तुम्ही मुलांना फक्त एकच रफ पेपर देऊ शकता. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, जर तुम्ही सेकंड अटेम्प्टला अप्लाय केलं असेल आणि जर तुम्ही सेकंड अटेम्प्टची एक्झाम द्यायला जाणार असाल तर तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत. मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स सांगणार आहे, ॲज वेल ॲज मी तुम्हाला काही स्कॅम्ससुद्धा सांगणार आहे जे स्पेशली तुमच्यासोबत होऊ शकतात आता सेकंड अटेम्प्टच्या वेळी. आणि हे सेकंड अटेम्प्टच्या वेळी स्कॅम्स का होतील तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज वेल ॲज आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. कारण की ह्याच्यावरती मी तुम्हाला शिफ्ट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स शेअर करणार आहे. जे पण क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत जे शिफ्टला आलेले असतील तर ते मी ह्याच्यावरती शेअर करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया तुमच्यासोबत होणाऱ्या स्कॅम्सबद्दल. कुठले कुठले स्कॅम्स तुमच्यासोबत होऊ शकतात सेकंड अटेम्प्टची एक्झाम द्यायच्या वेळी. सगळ्यात पहिले आहे एक्झाम सेंटर ॲडमिशन स्कॅम. आता बेसिकली ह्याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का, आता जेव्हा तुमची सेकंड अटेम्प्टची एक्झाम असेल, जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाल तर ऑफकोर्स तुम्ही सोबत कोणाला तरी घेऊन जाल. तुमच्या पॅरेंट्सला, आईबाबांना सोबत घेऊन जाल किंवा तुमच्या भाऊ किंवा बहिणींना तुम्ही सोबत घेऊन जाल. बट ह्यावेळी जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला तुमच्या एक्झाम हॉलमध्ये जाल त्यावेळी ऑफकोर्स तुमचे पॅरेंट्स एक्झाम सेंटरच्या बाहेर बसलेले असतील आणि त्यावेळी हा स्कॅम तुमच्या पॅरेंट्ससोबत होऊ शकतो. ह्याच्यामध्ये होतं काय की ते कॉलेजेस, ज्या पण कॉलेजमध्ये तुमची जे एक्झाम सेंटर असेल तर ते एक्झाम सेंटरवाले तुमच्या पॅरेंट्सची किंवा तुमच्या भाऊ बहीण जे बाहेर बसलेले असतील त्यांची काउन्सिलिंग करायला सुरुवात करतात. म्हणजेच काय की ते दाखवून देतात की बघा हे आमचं कॉलेज आहे, आमचं कॉलेज किती चांगलं आहे, आमच्या कॉलेजमध्ये हे काही फॅसिलिटीज आहेत, आमच्या कॉलेजमध्ये अशा काही फीचर्स आहेत, आम्ही हे मुलांना प्रोव्हाइड करतो, बाकीचे कॉलेजेस काय प्रोव्हाइड नाही करत, आमचं कॉलेज काय प्रोव्हाइड करतं. असं भरपूर काय एक पॉझिटिव्ह रिप्रेझेंटेशन, एक कॉलेजेस स्वतःचे PR पॉझिटिव्ह रिप्रेझेंटेशन करायला सुरुवात करतात. मग आपल्या पॅरेंट्सला काय वाटतं की यार बघा हे कॉलेज किती चांगलं आहे, आपल्या मुलाचं ॲडमिशन आपण ह्या कॉलेजला करून दिलं पाहिजे. आणि त्याच पॉईंटला ते त्यांचं प्रोव्हिजनल ॲडमिशन प्रमोट करतात. ते तुम्हाला सांगतात की आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन घ्या, आम्ही सगळी तुमची ॲडमिशनची काउन्सिलिंग करून देऊ. म्हणजे बेसिकली प्रोव्हिजनल ॲडमिशन म्हणजेच काय हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले प्रोव्हिजनल ॲडमिशन हा एक मोठा स्कॅम आहे. ह्याच्यामध्ये होतं काय की ते कॉलेजेस तुमचं एक टेम्पररी ॲडमिशन स्वतःकडे करून घेतात. एक टेम्पररी, प्रोव्हिजनल म्हणजे फायनल ॲडमिशन नाही असतं, ते एक टेम्पररी ॲडमिशन. आणि ह्याच्यामध्ये सगळं तुमचा ॲक्सेस ते घेतात. म्हणजे ते तुम्हाला सांगतात की बघा तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, तुमचा ॲडमिशनचा ॲप्लिकेशन फॉर्म, कॅपराऊंडचा फॉर्म हा आम्ही सगळं फिलअप करून तुम्हाला टेन्शन फ्री राहायचं आहे, हे असं तुम्हाला सांगतात. बट ह्याच्याचमध्ये ते करतात काय माहिती आहे का, जेव्हा ते सगळं तुमचा ॲक्सेस घेतं तुमच्या फॉर्मचा वगैरे आणि त्याच वेळी जेव्हा कॅपराऊंडचा फॉर्म येतो त्या कॅपराऊंडच्या फॉर्ममध्ये ना बेसिकली तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट टाकायची असते. म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, प्रेफरन्स नंबर 1, प्रेफरन्स नंबर 2, प्रेफरन्स नंबर 3 असे तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट अपलोड करायची असते. हे कसं काय करायचं हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. बट ते कॉलेजेस काय करतात की ह्या कॅपराऊंडच्याच फॉर्म फिलिंगमध्ये ते स्वतःच्या कॉलेजेसचं नाव पहिलेच टाकून देतात. म्हणजे ह्याच्याने एक होतं काय, एक कॅपराऊंडचा रूल आहे की जर तुम्हाला पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातं आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावंच लागतं. आणि ह्याचाच ते कॉलेजेस फायदा उचलतात की ते स्वतःच्या कॉलेजचं नाव तुमच्या फॉर्ममध्ये पहिलेच टाकून देतात. ह्याच्याने काय होतं की त्यांचं कॉलेज तुम्हाला कॅपराऊंडमध्ये अलॉट होऊन जातं आणि ते ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातं. मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शनच राहत नाही, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. तर असे काही स्कॅम्स होतात. तर त्यामुळे तुम्हाला अवेअर राहायचं आहे. आणि बेसिकली हे म्हणजे जे स्कॅम करतात ना, जे कॉलेजेस हे स्कॅम करतात, हे कुठले टॉपचे कॉलेजेस नाही आहेत, COEP, VGTI हे ते कॉलेजेस स्कॅम नाही करत, त्यांना गरज पण नाही आहे. बेसिकली हे कुठले कॉलेजेस स्कॅम करतात, ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स होत नाहीत, जे खूप लोअर कॉलेजेस आहेत, त्यांना माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही होणार, मग ते हा रूट वापरतात. असं करतात की ते तुम्हाला मिसलीड करतात, ते तुमचं प्रोव्हिजनल ॲडमिशन करून घेतात, मग तुमच्या फॉर्ममध्ये थोडंफार काही गडबड करून तुमचं ॲडमिशन स्वतःच्या कॉलेजेसमध्ये करून घेतात. तर त्यामुळे तुम्हाला अवेअर राहायचं आहे. हे तुम्हाला पॅरेंट्सला पण अवेअर करून ठेवायचं आहे. ज्यांना पण तुम्ही सोबत घेऊन जाता एक्झामला जाताना त्यांना तुम्हाला सांगून ठेवायचं आहे की असे काही कॉलेजेस तुमच्यासोबत स्कॅम करू शकतात.
सो त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्हाला अवेअर राहायचं आहे भरपूर. म्हणजे काही मुलांनी फर्स्ट अटेम्प्टला सुद्धा हे एक्सपिरियन्स केलं होतं. मला माहिती नाही तुम्ही एक्सपिरियन्स केलेत की नाही. जर तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल ना तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बट हे सेकंड अटेम्प्टच्या वेळी का होऊ शकतं, कारण की सेकंड अटेम्प्ट नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे भरपूर स्कॅम्स होतात तुमच्यासोबत. हा मी तुम्हाला एकच स्कॅम सांगतोय, असे भरपूर स्कॅम्स होतात. तर त्यामुळे तुम्हाला अवेअर राहायचं आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता सेकंड पॉईंट आहे ॲडमिशन एजंट्स. आता ॲडमिशन एजंट्स पण हा एक मोठा स्कॅम आहे. बेसिकली हे तेव्हाच होतं जेव्हा तुमचे पॅरेंट्स एक्झाम सेंटरच्या बाहेर बसलेले असतात तुमचं वेट करत. तुम्ही जेव्हा एक्झामला जाता, एक्झाम हॉलमध्ये जाता, ऑफकोर्स तुमचे पॅरेंट्स एक्झाम सेंटरच्या बाहेर असतात आणि त्यावेळी काही एजंट्स, काही कॉलेजेसचे एजंट्स तुमच्या पॅरेंट्सला कॉन्टॅक्ट करतात. ते तुम्हाला विचारतात की तुमचा मुलगा ह्या कॉलेजला गेला आहे का, अच्छा आता ह्या कॉलेजमध्ये तो एक्झाम देतो आहे, आमचं पण एक कॉलेज आहे, आम्ही असं असं ॲडमिशन करून देतो. किंवा काही एजंट्स आहेत हे असं पण सांगतात की तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुमचे जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत हे मला द्या, मी सगळं तुमचं एका टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो. जरी तुमच्या मुलाला कमी मार्क मिळाले असतील किंवा कमी पर्सेंटाईल मिळाले तरी पण आम्ही तुम्हाला एका टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ, असे पण काही एजंट्स सांगतात. तर त्यामुळे ह्याच्याबद्दल पण तुम्हाला अवेअर राहायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो. लास्ट इयर एक मुलगा होता, तो असंच एका एजंट थ्रू ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करत होता. म्हणजे त्याला एजंटने सांगितलेलं की आम्ही तुमचं एका टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ आणि त्या मुलांनी बिचाऱ्याने त्या एजंटवर विश्वास ठेवला आणि त्याला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन टाकले. बट त्या एजंटने काय केलं की टॉप कॉलेज नाही, एका भलत्याच कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन करून टाकलं, जे कॉलेज खूप लोअर कॉलेज आहे, जे कॉलेज माहिती पण ना ऑलमोस्ट कोणाला माहिती पण नसेल. तर अशा एका कॉलेजेसमध्ये त्याला ॲडमिशन करून टाकलं. तर असे पण काही स्कॅम्स होत असतात. तर हे काही स्कॅम्स आहेत जे तुमच्यासोबत ॲडमिशन रिलेटेड होऊ शकतात, स्पेशली सेकंड अटेम्प्टच्या वेळी. तर त्याबद्दल तुम्हाला अवेअर राहायचं आहे आणि मी तुम्हाला येणाऱ्या टाईममध्ये ना मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करेन की तुम्हाला काय काय गोष्टींपासून अवेअर राहायचं आहे, काय काय स्कॅम्स तुमच्यासोबत होऊ शकतात. मी तुम्हाला एक इंजिनिअरिंग ॲडमिशन सिरीज प्रोव्हाइड करणार आहे, फार्मसी ॲडमिशन सिरीज प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फुल्ली गाईड करणार आहे की तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय काय स्टेप्स करायचे आहेत, काय काय इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नेक्स्ट आहे लिमिटेड रफ पेपर. आता हे काही मुलांनी ऑलरेडी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्सपिरियन्स केलेलं आहे. आता हे मी परत का सांगतोय, कारण की मोस्ट ऑफ दी मुलांचं सेकंड अटेम्प्टसाठी एक्झाम सेंटर वेगळं आलं आहे. तर त्यामुळे काही मुलांना हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करायला मिळेल की काही एक्झाम सेंटर्स असे असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतात की आम्ही फक्त तुम्हाला एकच रफ पेपर प्रोव्हाइड करू, एकापेक्षा जास्त आम्ही रफ पेपर प्रोव्हाइड नाही करणार तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी. तर त्यामुळे असे काही स्कॅम्स होत असतात. सगळ्यात पहिले एक मी तुम्हाला सांगतो की सीईटी सेलचा असा कुठलाही रूल नाही आहे. सीईटी सेलने असं कोणालाही स्टुडंटला किंवा कोणालाही एक्झाम सेंटरला सांगितलं नाही आहे की तुम्ही मुलांना फक्त एकच रफ पेपर देऊ शकता किंवा मुलांना पण अशी कुठली नोटीस नाही आली आहे की तुम्ही फक्त एकच रफ पेपर यूज करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही रफ पेपर यूज करू शकता. आणि जर ते एक्झाम सेंटरवाले बोलत असतील की आम्ही रफ पेपर देणार नाही, तर त्यासाठी ना एक मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. जेव्हा तुम्ही घरातून निघाल तर त्यावेळी काही प्लेन पेजेस म्हणजे कुठले, ते लाईनिंगवाले नाही, जे आपण नोटबुकमध्ये ते लाईनिंगवाले पेपर लिहितो ते नाही, जे प्रिंटिंगसाठी पेजेस यूज करतात ना, पूर्ण ब्लँक असतात, ते पूर्ण व्हाईट पेपर असतात. तर हे काही व्हाईट पूर्ण प्लेन पेपर तुमच्यासोबत बॅगेमध्ये घेऊन जा आणि ते बॅगेमध्येच ठेवा. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये तुम्ही जाल तर त्यावेळी पण ते बॅगेमध्येच ठेवा. बट जर एक्झाम सेंटरवरती ते एक्झाम हॉलमध्ये जर तुम्हाला बोललेच की तुम्हाला एक्स्ट्रा पेपर मिळणार नाहीत, तुम्हाला एकच रफ पेपरवर तुम्हाला काम करावं लागेल, तर त्यावेळी तुम्ही त्यांना सांगा की मी काही रफ पेजेस मी घरून आणलेले आहेत, ते मी यूज करू शकतो का. पाहिजे तर तुम्ही व्हेरीफाय करा की त्याच्यावरती काही लिहिलं आहे किंवा नाही लिहिलं आहे, सगळं प्लेन आहे का, हे सगळं तुम्ही व्हेरीफाय करा. बट हे मी यूज करू शकतो का, कारण की सीईटी त्यांनी अशी कुठली लिमिट नाही लावली आहे की तुम्ही फक्त एकच रफ पेपर यूज करू शकता किंवा सेंटरवाल्यांना असं सांगितलं नाही की तुम्ही फक्त एकच रफ पेपर मुलांना देऊ शकता. तर त्यामुळे जर कुठलेही एक्झाम सेंटरवाले असे तुम्हाला बोलत असतील की आम्ही तुम्हाला एकच पेपर देऊ, एकापेक्षा जास्त पेपर देणार नाही, मग त्यावेळी तुम्ही त्यांना विचारू शकता की मी बॅगेमध्ये काही रफ पेपर आणले आहेत तर ते मी यूज करू शकतो का. हे सिम्पल. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल, कारण की हे काही स्कॅम तुम्हाला आता बघायला मिळू शकतो सेकंड अटेम्प्टच्या वेळेस. जर तुमचं एक्झाम सेंटर वेगळं आलं असेल आणि जर ते असे स्कॅम्स करत असतील तर हे तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळू शकतं. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नेक्स्ट पॉईंट आहे रिडाउनलोड युअर ॲडमिट कार्ड. आता हा कुठला स्कॅम नाही आहे, हा एक मेसेज आहे जो काही मुलांना सीईटी सेलकडनं आला होता. बेसिकली 1-2 दिवसांपूर्वी काही मुलांना सीईटी सेलकडनं ऑटोमॅटिक मेसेज आला की तुमचं ॲडमिट कार्ड हे तुम्ही रिडाउनलोड करून घ्या. सो त्यामुळे ज्या पण मुलांना हा मेसेज आलेला आहे तर तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड एकदा रिडाउनलोड करा, एकदा त्याच्यामध्ये चेक करा की काही चेंजेस वगैरे झाले आहेत का. आत्तापर्यंत मी जेवढं पण मुलांशी बोललो, ज्या पण मुलांनी त्यांचं ॲडमिट कार्ड रिडाउनलोड केलेलं आहे
त्यांच्या ॲडमिट कार्डवरती काही चेंजेस नाही आहे, डेट वगैरे सगळं सेमच आहे. बट तुम्ही सुद्धा एकदा तुमचं ॲडमिट कार्ड रिडाउनलोड करून बघा, त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे झालेत का हे तुम्ही चेक करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आत्ता तुमच्याकडे 2 ॲडमिट कार्ड आहेत. एक आहे फर्स्ट अटेम्प्टचं ॲडमिट कार्ड आणि आता जे तुम्ही नवीन ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं आहे हे आहे सेकंड अटेम्प्टचं ॲडमिट कार्ड. तर त्याच्यामुळे एक्झामला जाताना तुम्हाला सेकंड अटेम्प्टचं ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे. चुकून फर्स्ट अटेम्प्टचंच ॲडमिट कार्ड घेऊन जाऊ नका, कारण की फर्स्ट अटेम्प्टचं ॲडमिट कार्डचं झालं त्याचा सगळा विषय संपला आहे. आता सेकंड अटेम्प्टचं ॲडमिट कार्ड तुमचं उपयोगाचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला करेक्ट ॲडमिट कार्ड कॅरी करायचं आहे आणि त्याच्यावरती सगळे एक्झाम सेंटर वगैरे हे तुम्ही चेक करून घ्या. कारण की असं नाही आहे की तुमचं फर्स्ट अटेम्प्टला जे तुम्हाला एक्झाम सेंटर आलं आहे तेच तुम्हाला सेकंड अटेम्प्टसाठी असणारच आहे, असं नाही आहे. काही मुलांना सेम सेंटर आलं आहे, बट काही मुलांचं एक्झाम सेंटर चेंज झालेलं आहे. तर त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्टसाठी कुठलं एक्झाम सेंटर आहे हे सगळं तुम्ही चेक करून घ्या. आणि जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही पण मिस्टेक असेल तर तुमच्यासाठी ना एक अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म आहे, तर तो तुम्ही फॉर्म फिलअप करा. काही मुलं बोलतील की दादा फर्स्ट अटेम्प्टच्या वेळी मी अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म फिलअप केला होता, तो मी एक्झाम सेंटरवरती सबमिट केला, मग आता परत मला फिलअप करावा लागेल का? येस, सेकंड अटेम्प्टसाठी पण जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही पण मिस्टेक असेल तर तुम्हाला अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म तुम्हाला फिलअप करावा लागेल. त्याची तुम्ही प्रिंट काढा, प्रिंट काढून सगळं तुम्हाला पेनाने तो फॉर्म फिलअप करायचा आहे आणि एक्झामला जाताना ॲडमिट कार्डसोबत तो तुम्हाला फॉर्म घेऊन जायचा आहे आणि तो तिकडे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती सबमिट करायचा आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता जर तुम्हाला एक्झामला जाताना काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत ह्याच्यावर जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे. मी सारखी एक रिपीटेड व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड नाही करणार, कारण की मला माहिती आहे तुमचा आत्ताचा टाईम खूप व्हॅल्युएबल आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे फर्स्ट अटेम्प्टच्या वेळी आणि सेकंड अटेम्प्टच्या वेळी. काही असे काही मेजर चेंजेस नाही आहेत की तुम्हाला हे काही नवीन घेऊन जायचं आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज तुम्हाला ॲडमिट कार्ड कसं फिलअप करायचं आहे त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे. जर असं कुठले कॅन्डिडेट असतील ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टची एक्झामच दिली नाही आहे, सेकंड अटेम्प्टची एक्झाम ही पहिल्यांदा देतात, तर त्या मुलांसाठी ही व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता की तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला कसं फिलअप करायचं आहे. या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता लवकरच आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅचसुद्धा लॉन्च होणार आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतःहून पूर्ण गाईड करणार आहे की तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट वगैरे सगळी मी तुम्हाला स्वतःहून बनवून देईन. जे पण तुमची रिक्वायरमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देईन, ज्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढे पण आता CETची एक्झाममध्ये मार्क मिळतील त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही डिझर्व करताय ते कॉलेज तुम्हाला मिळू शकेल. तर अशी मी तुम्हाला लिस्ट बनवून देईन. ही बॅच लवकरच लॉन्च होणार आहे. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही पण इन्क्वायरी करायची असेल तर मी तुम्हाला ते एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तर ह्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्ही ह्या पर्सनल काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय एम इंटरेस्टेड. सो आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.